दुर्गम भागातील भामरागड तालुका म्हणजे मागासलेपणाचे टोक। या तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून मन्ने राजाराम भामनपल्ली रस्ता आणि पुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, परंतु नक्षलवादाच्या भीतीपोटी रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही असं कारण देत सरकारनं रस्त्याची दुरुस्ती केली नाही। त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे बस सेवाही बंद झाली होती। मागील 2 वर्षांपासून ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट पोलिसांकडे मदत मागितली। सर्वप्रथम हे काम ग्रामस्थांच्या श्रमदानातून पूर्णत्वास नेण्याचा निर्णय झाला। गावागावातील ग्रामस्थांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरुस्ती करून बस सेवा सुरू करण्याबाबत पोलीस विभागानं पावलं उचलली। वेळोवेळी आम्ही तक्रार दिली होती आणि विनंती केली होती बस सेवा चालू करण्याची, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी आमचे जे पालकमंत्री महोदय यांनी या समस्याकडे दुर्लक्ष केलेली होती। आगर प्रमुख यांनी आता बस चालू केली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची, या परिसरातील विद्यार्थ्यांची, रुग्णांची आणि जनतेची सुरळीत सोय झाली आहे। भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात छोट्या समस्या मोठ्या असंतोषाचं कारण ठरतात, हे लक्षात घेऊन पोलिसांच्या एका कृतीनं स्थानिकांची मनं जिंकली। परिसरात परस्पर संवादाचं एक नवं पर्व सुरू झालंय। भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते उखडलेत। या रस्त्यांची दुरुस्ती मागील 5 ते 10 वर्षांपासून झालेली नाही। भामरागड लाहेरी सारख्या सतत चर्चेत असणाऱ्या मार्गाच्या दुरुस्तीकडेही बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे। प्रत्येक जागी श्रमदान अपेक्षित आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत। आशिष आंबाडे, झी मीडिया, गडचिरोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।